370 चा पूरक येईल 630. सूत्र तेच आहे. निखिलम नवतः चरमम दशतः ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. तीनशे 70 या संख्येचा मला पूरक घ्यायचा आहे किंवा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. सूत्र तेच आहे. निखिलम नवतः चरमम दशतः ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. पण आता 370 ही संख्या शून्यानी संपते, म्हणून शून्याचा पूरक हा शून्यच असतो. म्हणून जेव्हा संख्यांचा शेवटी शून्य येतो तेव्हा पूरक वापरण्याची जी प्रक्रिया आहे किंवा पूरक वापरण्याचा जो नियम आहे तो 7 पासून चालू करायचा. म्हणजेच 370 चा पूरक येईल 630. 1020 या संख्येचा आपल्याला पूरक काढायचा असेल, या संख्येमध्ये 2 शून्य आहेत. आता बघा 1020 या संख्येचा पूरक काढताना शेवटी शून्य आहे, त्यामुळे शून्याचा पूरक शून्यच येईल. मग राहिले 102. मग 102 मध्ये पूरक काढताना 2 चा पूरक 10 च्या संदर्भातला 8, शून्याचा पूरक 9 च्या संदर्भातला 9 आणि 1 चा पूरक 9 च्या संदर्भातला 8. म्हणजे आपलं उत्तर येईल 8980 किंवा 8980.